आज गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्ष. आजच राम वनवासातून परत आले होते, म्हणून हा गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. व्हिडिओ बनविण्यामागचा उद्देश एवढाच की 31 मार्चच्या आत आपण सर्व शेतकरी मित्रांनी कर्ज भरावे, असे आपले राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी निवेदन केले आहे. ते म्हणत आहेत की सर्व शेतकऱ्यांनी 31 मार्चच्या आत पिकासाठी घेतलेले कर्ज वापस करावे. माझं उपमुख्यमंत्र्यांना एवढंच म्हणणं आहे की गेली 6 महिने झाले शेतकरी अतोनात परेशानीत आहे. त्यांनी स्वतःचे घरचे सगळं दागिने वगैरे सर्व गहाण ठेवून शेतीत आपल्या लेकरांसाठी, भविष्यासाठी, उज्ज्वल होण्यासाठी शेतीत राबत कष्ट केले. मात्र हातातोंडाला आलेले सोयाबीनचा घास त्यांचा सर्व वाया गेला. त्याचा पीक विमा तुम्ही गेले 6 महिने झाले देऊ शकला नाहीत. साध्यात साधी काडीपेटी पासून ते एअर कंडिशनर, गाड्या, फोन्स, लॅपटॉप प्रत्येक वस्तूला ज्या त्या कंपनीला अधिकार आहे त्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा. फक्त शेतकरीच असा व्यक्ती आहे त्याच्याकडे मालाचा भाव ठरवण्याचा हक्क नाही. शेतीमालाला व्यवस्थित भाव पण नाही. 2 वर्षापूर्वी 8,000 जाणारी सोयाबीन आज 4,000 आहे. तरी बी तुम्ही म्हणता की शेतकऱ्यांनी कर्ज भरले पाहिजे. 2 वर्षापूर्वी 6,000 आणि 8,000 जाणारा हरभरा आज 5,000 जातो आहे. शेतकऱ्यांनी करावे तरी काय? 2 वर्षापूर्वीचा कापूस 10,000 जात होता आणि आज पाहितलं तर कापसाची काय अवस्था झाली आहे? 7,000-7,500. काय शेतकऱ्यांना काही समजत नाही ह्यातलं. तुम्ही शेतकऱ्यांना असं रस्त्यावर सोडलं आहे सरकार. असं करू नका. शेतकऱ्यांच्या सर्व समस्येकडे लक्ष द्या. शेतकऱ्याची तुम्ही कर्जमाफी करतो म्हणला होतात ते तर जाऊ द्या, तुम्ही साधी पीक विमा पण दिलेला नाही. ते लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा.